मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आज व्हिडिओमध्ये आपण 34 साइज मध्ये 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे। आज आपण डायरेक्ट कापडावरती कटिंग करून घेणार आहोत आणि नंतर हेच कटिंग ठेवून ब्लाउज पीसावरती कटिंग करून घ्यायचं आहे। हे पहा, 34 साइजचा 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। ह्याच्यावरून आज तुम्हाला मी मापे घ्यायला कशा पद्धतीने टाकायचं आहे, उंची छाती कशा पद्धतीने मोजायची आहे दर व्हिडिओ मध्ये सुद्धा मी सांगत असते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। खूप छोट्या छोट्या काही गोष्टी असतात, ते पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। हे पहा, हे अस्तर आहे अशा पद्धतीने बघू शकता। अशा पद्धतीने मी ह्याची घडी करून घेतलेली आहे। ही बंद बाजू आहे, पूर्ण ही मी माझ्या बाजूला घेतलेली आहे। सर्वात आधी आपण ब्लाउजची उंची बघूया। हे पहा, अशा पद्धतीने ही ब्लाउजची उंची पाठीची बाजू कधीही तुम्ही मोजत जा। हे पहा, अशा पद्धतीने हे शोल्डर आहे बघू शकता। इथे खालीपर्यंत आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे, जेवढी असेल तेवढी, आणि त्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। हे पहा, इथे उंची पूर्ण 14 तयार आहे बघू शकता। हे पहा, अशा पद्धतीने इथून इथपर्यंत मोजलेली आहे मी, असा टेप ठेवलेला आहे। हे पहा बघू शकता, इथे उंची ही पूर्ण 14 तयार आहे, तर इथे 1 इंच मला वाढून 15 टाकावी लागणार आहे। तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे। तुमची उंची 13 असेल तर 14 टाका, म्हणजे जेवढी उंची असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच जास्त घ्यायचं आहे। आता उंची 14 आहे, तर मी इथे 15 वरती सर्वात आधी मार्किंग करून घेणार आहे, कारण की आपल्याला खालच्या बाजूला अर्धा इंच शिलाईमध्ये जातं आणि वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच जातं, त्यामुळे 1 इंच उंची आपल्याला वाढवून घ्यायची आहे। तुम्ही पण काय करायचं आहे, तुमचा पूर्ण ब्लाउज मोजून घ्या आणि त्यामध्ये 1 इंच उंची वाढवून घ्यायची आहे। आता मी ह्याच्यावरती एक सरळ लाईन ओढून घेते, हे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला काय टाकायचं आहे, गळा रुंदी आणि शोल्डर टाकायचं आहे। आपण ब्लाउजचं पूर्ण शोल्डर इथे मोजून घ्यायचं आहे। हा मापाचा ब्लाउज आहे। हे पहा, अशा पद्धतीने इथे मी काय केलेलं आहे, वरच्या बाजूला एक हुक लावून घेतलेला आहे। तुम्ही अशा पद्धतीने खालच्या बाजूला लावलं तरी चालेल, दोन्ही वरचं आणि खालचं लावून घेतलं तरी सुद्धा चालेल। फक्त ब्लाउज हे पहा अशा गोल राऊंड मध्ये ठेवा। हे पहा, अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण ब्लाउज घालतो ना त्या पद्धतीने ते ब्लाउज ठेवायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीने एकदम प्लेन मध्ये। आता इथे आपल्याला हे पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे। हे पहा, इथे बाही जॉईंट आहे इकडच्या बाजूला, इथे सुद्धा इकडच्या बाजूला ही बाही जॉईंट आहे बघू शकता। इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे। हे पहा, आता इथून इथपर्यंत हे मार्किंग आहे ना, हे दोन्ही मधलं आपल्याला हे पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे ह्याच्यावरती। हे पहा, 11 भरलेला आहे। गळा बघू शकता मी, हे पहा अशा पद्धतीने गोल राऊंड मध्ये ठेवलेला आहे आणि नंतर मी हे मोजून घेतलेलं आहे। हे पहा, अशा पद्धतीने गोल राऊंड मध्ये गळा ठेवलेला आहे आणि पूर्ण शोल्डर मोजून घेतलेला आहे। आता इथे किती भरलेलं आहे आपलं पूर्ण शोल्डर, हे आपलं 11 भरलेलं आहे। आता इथे किती टाकायचं आहे आपल्याला, 11च्या निम्मे करायचे आहे। हे पहा, तुमचं किती सुद्धा तिथे भरू द्यात। हे पहा, इथे हे टोक 11 वरती ठेवून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने हे टोक 11 वरती ठेवून घ्या अशा पद्धतीने। मध्ये ह्याचा 5.5 आलेला आहे। आता इथे आपल्याला 5.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली गळा रुंदी सुद्धा होईल आणि शोल्डर सुद्धा होईल। मी इथे काय केलेलं आहे, पूर्ण शोल्डर मोजून घेतलेला आहे आणि मध्य काढलेला आहे शोल्डरचा, आणि त्याचं हेच इथे 5.5 घेतलेला आहे। मार्किंग करून घेते 5.5 वरती। तुम्ही सुद्धा काय करायचं, जेवढं तुमचं शोल्डर भरेल ना ब्लाउज वरती मोजा। मी ब्लाउज वरती का दाखवते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमचं शोल्डर मोजून घेता आलं पाहिजे, आणि जेवढं शोल्डर तुमचं भरेल त्यामध्ये तुम्ही जेवढं सुद्धा भरू द्यात, 10.5 भरू द्यात, 11:15 भरू द्यात, अशा पद्धतीने त्याच्यावरती टेप ठेवून हा मध्ये अशा पद्धतीने तुम्ही काढायचा आहे आणि तोच पूर्ण मध्ये इथे तुम्हाला टाकायचा आहे, म्हणजे तुमची गळा रुंदी सुद्धा होईल आणि तुमचं शोल्डर सुद्धा होईल। आता इथे आपण पूर्ण शोल्डर 5.5 घेतलेला आहे। गळा रुंदी आपण 2.5 ठेवणार आहोत। हे पहा, इकडच्या बाजूने इकडच्या बाजूला 2.5 वरती मार्किंग करून घेणार आहोत। हे पहा, इथे मी 2.5 वरती मार्किंग करून घेते, आणि हे माझं शोल्डर आणि ही माझी गळा रुंदी। आता इथे आपल्याला मुंड्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगत असते तुम्हाला, जेवढी ही माझी गळा रुंदी, म्हणजे हे पूर्ण गळा रुंदी आणि शोल्डर एवढं माप ब्लाउजचं मी जेवढा मुंडा भरेल त्याच्या निम्म करत असते, आणि हे जेवढं भरेल तेच मी खालच्या बाजूला प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगत असते। हे पहा, आता इथे माझं किती 5.5 भरलेलं आहे, तेच मी खालच्या बाजूला मुंड्याचं मार्किंग मी 5.5 वरतीच घेणार आहे करून, म्हणतो मुंडा बसायला खूप व्यवस्थित बसतो। ते पहा, अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे। जर तुमचं इथे पूर्ण शोल्डर मधून तुम्ही मध्ये टाका, किती सुद्धा भरू देत, तेच तुम्ही खालच्या बाजूला घ्यायचं आहे मुंड्याचं मार्किंग करून। आता एक सरळ लाईन ओढून घेते मी अशा पद्धतीने। हे पहा, ह्याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं असतं। आता इथे खालच्या बाजूला पाठीचा गळा टाकूया। हे पहा, हा ब्लाउज आहे, इथे मोजायचा आहे खालची बाजू। पाठीचा गळा नेहमी मोजताना जी पद्धत तुम्ही वापरत असाल ती पद्धत इथे वापरली तरी सुद्धा चालेल। हे पहा, मी अशा पद्धतीने मोजून घेत असते गळा।
हे पहा किती भरलेला आहे 5.5. इथे 5.5 गळा भरलेला आहे, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने मी मोजून घेतलेला आहे. गळा माझा 5.5 भरलेला आहे. तुमचा किती सुद्धा भरू द्यात. कोणाचा 3 भरतो, कोणाचा 3.5 भरतो, कोणाला डीप आवडतो, कोणाचा 3 असतो. त्यांनी काय करायचं आहे, 4 असला तरी 1-1 इंच वाढून घ्यायचं आहे. जेवढा गळा तयार असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच वाढून घ्या. म्हणजे तुमचं वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि खालच्या बाजूला तुमचं अर्धा इंच शिलाईमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा गळा तो तयार होऊन जातो. आता इथे मी 5.5 आहे तर 6.5 वरती मार्किंग करून घेणार आहे. हे पहा इथे गळा 5.5 आहे तर 6.5 म्हणजे अर्धा इंच खालच्या बाजूला जाणार, अर्धा इंच आणि वरच्या बाजूला अर्धा, म्हणजे हा पाहिजे एवढा गळा हा ब्लाऊजचा तयार होतो. आता इथे मार्किंग करून घेते. गळा रुंदी मी इकडच्या बाजूला जेवढी वरती घेतली ना तीच खालच्या बाजूला इथे आपल्याला घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने 2.5 वरती एक मार्किंग करून घेते आणि एक बॉक्स करून घेते. इथे सुद्धा तुम्ही कोणत्या सुद्धा गळ्याचा आकार देऊ शकता. तुम्हाला जो आवडतो त्या गळ्याचा आकार इथे तुम्ही देऊ शकता. आणि कोणाकोणाला गळा थोडासा खालच्या बाजूला थोडासा मोठा हवा असतो, त्यांनी काय करायचं आहे, गळा रुंदी तेवढीच ठेवा. थोडासा राऊंडमध्ये गळा कोणाकोणाला आवडतो त्यांनी काय करायचं आहे, 2.5च ठेवा इथलं. आणि तुम्हाला थोडासा गळा जर बाहेरून हवा असेल तर तुम्ही काय करायचं आहे, इकडच्या बाजूला 2.25 टाका. मग हे आपण 2.5 टाकलेलं आहे ना, मग तुम्ही इथे 2.25 टाका. हे पहा मी 2.25 सुद्धा टाकून दाखवते. हे पहा थोडंसं बाहेरच्या बाजूला येईल. मग तुम्ही काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करा. इकडून पण अशा पद्धतीने थोडंसं क्रॉस येईल. हे वरती 2.5 ठेवलं ना आपण, त्याच्यामुळे हे थोडंसं क्रॉस येईल. मग नंतर काय करायचं आहे, कोणत्याही गळ्याचा आकार द्या तुम्ही, कोणत्याही गळ्याचा आकार द्या. इथून काय करत जा, आतल्या बाजूला 1 इंच घेत जा. आता इथे आपण बाहेर दिलेला आहे तिथून पण तुम्ही कोपऱ्यापासून 1 इंच आतल्या बाजूला, म्हणजे आकार सुद्धा तो खूप व्यवस्थित येतो. हे पहा सर्वात आधी आपण आतला आकार देऊया. हे पहा आता इथून सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने. आता हा बाहेरचा द्यायचा असेल तुम्हाला तर हे पहा अशा पद्धतीने 1 इंच घ्या. इथे येणार तुमचं 1 इंच. अशा पद्धतीने हा आकार तुम्ही देऊ शकता. थोडासा तुम्हाला पसरट हवा असेल गळा तर अशा पद्धतीने तुम्ही 2.25 घ्या. खालच्या बाजूला जर पसरट हवा असेल तर 2.25 घ्या. नाही आवडत पसरट तुम्हाला तर तुम्ही इथे 2.5च ठेवा. आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा हुकाची बाजू नेहमी छाती मोजताना तुम्ही कधी सुद्धा तुमच्या ब्लाऊजची हुकाची बाजू घेत जा. हे पहा हा ब्लाऊज अशा पद्धतीने उलटा करून घेतलेला आहे मी. हे पहा अशा पद्धतीने उलटा करून घेतलेला आहे. आता ही शिलाईची पहिली टीप आहे. इथे एक मार्किंग करून घेते मी, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते समजायला सोपं जातं. आणि नंतर हे बाकीचे शिलाई मी मारलेले आहेत. आता इथे किती भरलं आपलं, हे 8.5 भरलेलं आहे. नवीनच्या हे पटकन लक्षात येत नाही. 34 कशा पद्धतीने मोजायचं आहे. हे पहा बघू शकता, हे टोक जिथे 34 आहे तिथे ठेवायचं आहे. हे पहा इथे 34 आहे. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचं आहे. हे टोक ह्या 34 वरती ठेवा. आता 34चे आपल्याला निम्म करायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने 17 दुने 34. हे पहा हे टोक इथे 34 वरती ठेवलं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे किती झालं, 34चं निम्म झालं 17. आता इथे परत आपल्याला निम्म करायचं आहे. म्हणजे हे 2 भाग केले आपण. आता ह्याचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत अशा पद्धतीने. आता हे टोक ह्याच्यावरती परत 17 वरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे बघू शकता, इथे आपला आलेला आहे 8.5. म्हणजे हा पूर्ण ब्लाऊज अशा पद्धतीने ह्याची एक बाजू इथे आपली 8.5 भरली. म्हणजे हा पूर्ण ब्लाऊज आपला 34 साईजचा आहे. नक्की तुमच्या लक्षात येणार आहे, कारण की नवीन शिकत असतील त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. चौथा भाग कशा पद्धतीने काढायचा ते सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. आता इथे आपल्याला काय करायचं, ही बंद बाजू आहे. बंद बाजूपासून घडी आपल्याला इकडच्या बाजूला 8.5 टाकायची आहे. 34 साठी घडी आपल्याला 8.5 टाकायची आहे इकडच्या बाजूला. हे पहा इथून मी 8.5 इकडच्या बाजूला घेते आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा. तुम्ही नवीन असाल तर ठेवतच जा, कारण की आपण बॉक्स फिटिंग करतो त्याच्यामध्ये इकडे तिकडे शिवण कामामध्ये आपलं जातं. नवीन असतील तर जातं इकडे तिकडे. त्याच्यामुळे कंपल्सरी तुम्ही 2 इंच तरी शिलाई मार्जिन ठेवत जा. इथे 2 इंच मी पुढच्या बाजूला घेणार आहे. मग घडी मी 8.5 टाकलेली आहे आणि 2 इंच पुढच्या बाजूला वाढून घेतलेला आहे. आता इथे काय करायची आहे, अशी सरळ लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला. हे अशा पद्धतीने, कारण की कधी कधी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अशी सरळ लाईन मारली तरी चालते, कंबर मोजायची काहीही गरज नसते. आता इथे मी तुम्हाला कंबर सुद्धा ब्लाऊजवरती मोजून दाखवते, जेणेकरून तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. तुमचा ब्लाऊज घेऊन सुद्धा अशा पद्धतीने कमी जास्त सुद्धा कधी कधी कोणाचं माप असतं त्याने सुद्धा अशाच पद्धतीने कंबर मोजून खालच्या बाजूला जसं आपण छाती मोजली आणि 2 इंच वाढून घेतलेलं आहे तसं तुम्ही करायचं आहे. ब्लाऊज तुमचा मोजून घ्या हुकाच्याकडच्या बाजूने आणि निम्म घ्या एक बाजू आणि पुढच्या बाजूला 2 इंच आता सांगितल्याप्रमाणे. आणि कंबर सुद्धा हे पहा मी तुम्हाला मोजायला सांगते, शिकवते मी अशा पद्धतीने. हे पहा असा टेप ठेवायचा आहे. ब्लाऊज खेचायचा नाही जास्त. नवीनसाठी तर खूप महत्त्वाचं आहे.
तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने तुमची कंबर मोजून घेता आली पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने एकदम सावकाशमध्ये व्यवस्थित, ब्लाऊज जास्त खेचू नका. हे पहा अशा पद्धतीने 28 पूर्ण राईट कंबर भरलेली आहे. हे पहा इथे बघू शकता. हे पहा पूर्ण कंबर ही कोणाचं तरी हे माप असणार आहे. 28 आपली कंबर भरलेली आहे. हे टोक इथे 28 वरती ठेवायची. जिथे आपली कंबर भरली तिथे तुमची किती सुद्धा भरू देत, 1-2 रेषा इकडे तिकडे असू शकतं. त्यांनी काय करायचं, जेवढं येईल त्याच्यावरती हे टोक हे अशा पद्धतीने घ्यायचं आहे. हे टोक 28 वरती ठेवा. आता ह्या ब्लाऊजची 28 भरली तर हे टोक मी इथे 28 वरती ठेवलेलं आहे. बघू शकता. हे अशा पद्धतीने ह्याचं निम्म करायचं आहे. आपल्याला इथे 4 भाग टाकावे लागतात ना. हे पहा त्याच्यावरतीच आपली फिटिंग येते. हे चौथा भाग मोजून त्याच्यावरतीच आपली फिटिंग येत असते. हे पहा 14 दुने 28. आता ह्याचं परत निम्म करायचं आहे. अशा पद्धतीने हे टोक परत मी 14 वरती ठेवलेलं आहे. आता 7 दुने 14. हे अशा पद्धतीने 14चे निम्मे 7. आता इथे सर्वात आधी आपण 7 वरती एक मार्किंग करून घेऊया. हे पहा इथे 7 मार्किंग केलेलं आहे आणि 1 इंच आपल्याला पाठीच्या टक्ससाठी लागतं. हे पहा बघू शकता. इथे मी पुढच्या बाजूला 1 इंच वाढून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला ते पाठीच्या टक्ससाठी लागतं. आता इथे बघू शकता तुम्ही 2 इंच मी पुढच्या बाजूला शिलाई मार्जिन घेते. बघू शकता थोडंसं फक्त इथे फरक पडलेला आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं, नेहमी वरची लाईन घेतली त्या लाईनवरती सुद्धा घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. आता इथे आपण कमरेचा चौथा भाग टाकला. 1 इंच आपण टक्ससाठी लागतं, पाठीच्या टक्ससाठी, आणि पुढच्या बाजूला 2 इंच घेतलेला आहे. नाही मोजली कंबर तरी चालते. हे पहा अशी सरळ लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालते. आता इथे आपल्याला पाठीमागच्या मुंड्यासाठी आकार द्यायचा आहे. पहा हे 2 आहे, 5.5 घेतलेला आहे. ही लाईन आणि ही लाईन हे 2 लाईनी. हे पहा आपण 5.5 घेतलेला आहे. हे टोक 5.5 वरती अशा पद्धतीने ठेवा. आपल्याला इथे मध्य करावा लागतो आणि नंतर आपण हा मुंड्याचा आकार देतो. आता इथून इथल्या बाजूला आपण 1.5 इंच घेणार आहोत. पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावरती देतो आणि पुढच्या मुंड्याचा आकार आपण 1 इंचावरती देतो. इथे तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं आहे. इथून मी इकडच्या बाजूला 1.5 इंच घेतलेला आहे. ह्या भागाचं मध्य केलेलं आहे, इथे मार्किंग केलं आणि इथून इकडच्या बाजूला हे 1.5 इंच मी घेतलेलं आहे. हे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा झाला आपला पाठीमागच्या मुंड्यासाठी आकार. हे अशा पद्धतीने हा आपला पाठीचा भाग पूर्ण आखून हा पूर्ण तयार करून झालेला आहे, मापे वगैरे टाकून. आता पाठीचे टक्स तुम्ही ज्या पद्धतीने पाठीचे टक्स देता त्याच पद्धतीने इथे तुम्हाला पाठीचे टक्स द्यायचे आहेत. 1 इंच आपण इथे वाढवूनच घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही देता त्या पद्धतीने दिले तरी सुद्धा चालते. तर हे व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता तुम्ही हा गळा सुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने हा गळ्याचा आकार सुद्धा येतो व्यवस्थित, एकदम आपला परफेक्ट गोल आकार सुद्धा येतो. हे पहा बघू शकता एकदम आकार सुद्धा इथे व्यवस्थित येतो. अशा पद्धतीने तुम्ही काय करत जा, किती सुद्धा तुम्हाला गळा घ्यायचा असेल, थोडासा बाहेरून घ्यायचा असेल तर बाहेरून सुद्धा मी तुम्हाला दाखवलं. फक्त तुम्ही घेताना काय करत जा, 2.5 जर ठेवायचं असेल तर 2.5 ठेवा, काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त आतल्या बाजूला 1 इंच घेत जा आणि नंतर तुम्ही हा आकार द्यायचा. तो आकार खूप व्यवस्थित येतो. हे पहा बघू शकता इथे सुद्धा आपल्या गळ्याचा आकार किती व्यवस्थित आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही नेहमी आकार देत जा, म्हणजे तुमचा आकार सुद्धा तिथे व्यवस्थित येईल. हा आपला पाठीचा भाग व्यवस्थित काढून झालेला आहे. हे पहा आता आपल्याला पुढच्या भागाचं मार्किंग करायचं आहे. पहा हे ओपन बाजूला ठेवलं तरी चालेल, फक्त असं चेक करून घेत जा. हे पहा बरोबर ठेवा, हे प्लेन करून घ्या अशा पद्धतीने, ज्याने करून कसं मागे पुढे होता का म्हणजे इकडचं. हे पहा आता आहे असंच आपल्याला ठेवायचं आहे. इकडच्या बाजूला ओपन बाजूला ठेवला तरी सुद्धा चालेल. हे पहा मी ओपन बाजूला जिथे ठेवून वरच्या बाजूला जरा घेते, जागा आहे त्याच्यामुळे. हे पहा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला आहे असंच हे सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी आहे असंच हे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हा मी पाठीचा भाग बाजूला काढून घेते. इथे मी मार्किंग पण केलेलं आहे बघा. फिटिंग आपली 2 इंचावरती मार्किंग केलं ना, जास्तीचं फिटिंगचं आपलं मार्जिन ठेवलेलं आहे ते 2 इंच. सर्वात आधी हे मार्किंग करून घेते मी. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, सर्वात आधी मुंडा आपला 5.5 आहे, ते 5.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे सर्वात आधी. हे पहा वरून 5.5 घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे खालच्या बाजूला आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने.
इथे सुद्धा एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे, हे पहा अशा पद्धतीने. आता सर्वात आधी मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हे पहा इथे मध्य आहे बघा, हे पहा इथे. आता इथून आतल्या बाजू इकडून ही कोपरा आहे ना, इथं 1 इंच घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने. इथे आपण पाठीमागचा 1.5 वरती दिला, आता पुढचा आपल्याला 1 वरती द्यायचा आहे. इथून आतल्या बाजूला मी हे पहा इथून इथे ह्याच्या आतमध्ये हे आकार दिला ना, त्याच्या इथे मध्ये मी 1 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेला आहे, हे पहा अशा पद्धतीने. आता हा आपल्याला आकार द्यायचा आहे, पहा अशा पद्धतीने वरती घ्यायचा आहे, अशा पद्धतीने. हा पाठीमागचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा नाहीये. हा आता आतल्या बाजूचा आकार कट करताना बाहेरून आला जरा, हे पहा हा आतल्या बाजूचा 1 इंचावरती दिला ना, हा आकार आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. हा आतला आकार हा आता कट करून घ्यायचा नाही आपल्याला. बाहेरून नाही घेतलं, थोडंसं पुसून घेते. इथूनच आलेला आहे हा आकार, थोडंसं माझं हे झालं, हे पहा अशा पद्धतीने. एकच घेतलेला, इथून इथे 1 आणि नंतर आकार द्या अशा पद्धतीने. आता इथे सर्वात आधी गळारुंदीचं मार्किंग करून घ्या 2.5 इंच. पाठीच्या भागाला जेवढी गळारुंदी घेतली तेवढीच इथे घ्यायची आहे 2.5 इंच. हे पहा इथे 2.5 वरती, इथून इकडच्या बाजूला 2.5 घेतलेला आहे, बघू शकता, हे पहा. आणि हे शोल्डर जेवढं आहे तेवढंच आपण तिथे ठेवलेलं आहे. आता इथे पुढच्या बाजूचा सर्वात आधी आपण गळा टाकूया. हे पहा मापाचा ब्लाऊज आहे. हे बघू शकता इथे शोल्डर आहे. तुम्हाला सुद्धा समजायला म्हणजे सोपं जाईल की गळा कशा पद्धतीने मोजायचा आहे. पहा अशी सरळ लाईन ओढून घ्या. हे पायपिंग आहे का, हे पहा असं टेप ठेवा, सरळ लाईन मारून घ्या अशी खडूने. पुसली जाते लगेच खडूची लाईन, त्यासाठी पेनाने मारू नका, खडूने मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल. आता इथे शोल्डर आहे, बघू शकता, हे पहा अशा पद्धतीने. गळा अशा पद्धतीने ठेवायचा आहे. खालचं पण हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. गळा असा गोल राऊंडमध्ये ठेवून घ्यायचा आहे. हे पहा आता असा टेप ठेवून घ्या, हे पहा अशा पद्धतीने. आणि किती गळा आहे बघू शकता, इथे मार्किंग आहे, बघू शकता 5 गळा तयार आहे. तर तेवढाच गळा इथे आपल्याला टाकायचा, वाढ करायची नाही. तो शिलाई करून तो बरोबर होतो. तुम्ही जर वाढ केली, तुम्हाला वाटेल की 1/2 इंच आपण जास्त घ्या वरच्या बाजूला, म्हणजे शिलाई करून तो बरोबर, तसं नसतं. वरच्या बाजूला तर 1/2 इंच तुम्ही जर वाढवलं तर शोल्डर तुमचं उतरणार. त्यासाठी गळा, हे पहा हे शोल्डर आहे तेवढाच इथे तयार झालेला आहे, तेवढाच तो गळा टाकायचा आहे. एक तुम्ही शिलाई करून बघा, तो ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतात. तुम्ही कधीही 1/2 इंच वरच्या बाजूला वाढवत जाऊ नका. हे पहा इथे आहे तेवढाच गळा टाका. तुमचा 5.5 आला तरी 5.5 टाका, 5.25 आला तरी 5.25 सुद्धा टाकला तरी सुद्धा चालतो. पण 1/2 इंच वरच्या बाजूला वाढवून घेऊ नका. आहे तेवढाच गळा तयार आहे, तेवढाच गळा टाका. आता इथे आपला किती आहे तयार, 5 तयार आहेत. इथे आपण 5च टाकणार आहोत. हे पहा इथे आता खालच्या बाजूला मी 5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा आहे एवढाच गळा इथे टाकायचा आहे. हे पहा सर्वात आधी मी 5 वरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे. इकडच्या बाजूला 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते गळारुंदीसाठी. इथे एक बॉक्स करून घेते मी, हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने 1 इंच घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने आकार हा द्यायचा आहे आपल्याला. इथे तुम्हाला जो आवडेल त्या गळ्याचा सुद्धा आकार तुम्ही इथे देऊ शकता. पण तुमचा जेवढा आहे तेवढाच इथे गळा टाका, जास्त वाढवू घेऊ नका. नाहीतर तुम्हाला वाटेल की 1/2 इंच वरच्या बाजूला घेतल्याच्या नंतर शोल्डर शिलाई नंतर तो व्यवस्थित होईल, तसं नसतं. आहे तेवढाच गळा इथे टाका. एक शिलाई करून बघा, तुम्हाला तो परफेक्टच बसणार आहे. तर इथे आपण सर्वात आधी 3 पीस प्रिन्सेस आहे हा. त्यासाठी आपण सर्वात आधी काय करूया, क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊया खालच्या बाजूला. हे पहा ही अशा पद्धतीची क्रॉसपट्टी आपण काढत असतो. शिलाई खालच्या बाजूला नसते. हे पहा अशा पद्धतीची. आणि जर तुम्ही जर सिंगल काढत असाल, जर खालच्या बाजूला तुम्ही अस्तरचा कपडा जॉईंट देत असाल तर 1 इंच वाढवून घ्या. आणि जर तुम्ही डायरेक्टली काढत असाल डबलची तर वाढवायची, काही फक्त 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. हे पहा मी अशा पद्धतीने काढते, ते सुद्धा मी तुम्हाला शिकवते आज. दरवेळेस सुद्धा ते मी सांगत असते कशा पद्धतीने काढायचे आहे, कारण की नवीन भरपूर जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी मी परत एकदा समजावून सांगते. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला ही क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आहे. आपल्याला किती आहे, हे पहा अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी आहे, मोजून घ्यायची आहे. आपल्याला किती तयार आहे हे पहा, ही अशा पद्धतीने मोजून. इथे तुम्ही 2.5 पावणे 3ची ठेवली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. आता इथे किती आहे तयार, 3 तयार आहे. म्हणजे हे 1/2 इंच 3.5 तयार. हे पहा ही 3.5 तयार आहे. तर इथे सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला, पावणे 3 ठेवलं तरी सुद्धा चालेल. तुम्हाला एक ठेवून दाखवते मी, ते पावणे 3ची किंवा 2.5ची ठेवली तरी सुद्धा चालेल. फक्त 1/2 इंच खालच्या बाजूला. ह्यामध्ये काही उंचीमध्ये वगैरे फरक पडत नाहीये. तुम्हाला जेवढी तुमची ब्लाऊजची असेल तयार तेवढी इथे 2.5 टाका, पावणे 3 टाकली तरी सुद्धा चालेल. आता मी इथे तुम्हाला पावणे 3 टाकून दाखवते. हे पहा इथे पावणे 3 टाकूया आपण.
इकडच्या बाजूला आपल्याला 3.25 टाकावी लागणार आहे मग, कारण की अर्धा इंच ह्या बाजूला वाढवलेली असते, उंच असते थोडीशी एक बाजू. आता इथे आधी सर्वात आधी 3.25 वरती मार्किंग करून घेऊया आपण. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हे थोडंसं उंच असते, गळ्याकडची बाजू नेहमी आपण हुक लूक पट्टी जोडतो ती थोडीशी उंच बाजू असते. आता इथे काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने थोडंसं वरती अशा पद्धतीने घ्यायचं आहे. इथं आल्यावर थोडंसं वरती अशा पद्धतीने, किंवा इकडून काय करा तुम्ही 2 इंच घेतले तरी चालेल आणि नंतर हा वरती असा आकार दिला तरी सुद्धा चालेल. आता ही झाली आपली तयार झाली ही. आता फक्त अर्धा इंच आपल्याला खालच्या बाजूला ती वाढून घ्यायची आहे. आपल्याला ती शिलाईसाठी ही आपली तयार झाली. आता फक्त अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे खालच्या बाजूला. मी तुम्हाला घडी कशा पद्धतीने टाकायची आहे कटिंग करताना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज पिसावरती. हे पहा फक्त अर्धा इंच इथे वाढून घेतलेला आहे, बघू शकता. हे पहा हे अर्धा आणि हे 1 मधलं फक्त मी, हे पहा अशा पद्धतीने फक्त अर्धा इंच मी इथे घेतलेला आहे. हे पहा फक्त शिलाई मार्जिन पकडलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने ते मार्किंग करून घेतलं. आता मी एक सरळ लाईन ओढून घेते ह्याच्यावरती. हे पहा अशा पद्धतीने आहे तेवढीच टाका, तुमची जेवढी अडीच भरेल तेवढी टाका. अडीच भरली तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त हे जसं मापे घेतलेले आहेत ना उंची वगैरे तेच ठेवा, त्यामध्ये बदल करू नका. तुमची आहे तेवढीच उंची अशा पद्धतीने घेतलं त्या पद्धतीने फक्त क्रॉसपट्टी तुमची आहे तेवढी टाका आणि अर्धा इंच खालच्या बाजूला वाढून घ्या. म्हणजे ती शिलाईमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला आहे तेवढी ती तयार होऊन जाते. आता इथे हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. खूप सोपं आहे. आता इथे आपल्याला टक्स पॉईंट बघायचा आहे किती आहे. ह्या दोन्हीचं आपल्याला मध्य काढायचं आहे. जेवढं भरेल हे पहा इथे 3 भरलेलं आहे. हे टोक 3 वरती ठेवून घ्या. 3चं मध्य 1.5. हे पहा अशा पद्धतीने ते मार्किंग करून घ्या. हे पहा बघायचं आहे दोन्ही बाजूला आपलं 1.5 भरते का. हे पहा राईट हे 1.5 भरलेलं आहे. हे पहा दोन्हीचं मध्य काढलेलं आहे. किती सुद्धा भरू द्या तिथे तुमचं शोल्डर. ब्लाऊजवरती मोजून घ्या कशा पद्धतीने मोजायचं आहे ते सुद्धा शिकवलेलं आहे. मोजून घ्या आणि ह्याच दोन्हीचं आपल्याला मध्य काढायचं आहे आणि इथे मार्किंग करून घ्या. आता इथून इथपर्यंत हे मोजून घ्यायचं आहे. इथून कडेपर्यंत म्हणजे ह्या गळ्याच्या बाहेरपर्यंत हे पूर्ण अंतर एवढं मोजून आपल्याला मार्किंग करायचं आहे. 4 भरत आहे. हे पहा 4 वरती मार्किंग करून घ्या. खालीपर्यंत 4 वरती मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत हे 4 वरती मार्किंग करून घेतलं. मी एक लाईन ओढून घेते पट्टीच्या साह्याने. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं डार्क केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. आता इथे आपल्याला वरून येणारा टक्स पॉईंट टाकायचा आहे. मी तुम्हाला समजावून सांगणार आहे कशा पद्धतीने आणि किती उंची अनुसार तो घ्यावा लागतो. आपली जर ब्लाऊजची उंची 11.5 ते 12.5 असेल तर वरून आपल्याला हा 9 वरती घ्यायचा आहे. वरून किती घ्यायचा आहे आपल्याला 9 वरती घ्यायचा आहे. आणि जर आपली ब्लाऊजची उंची 13 ते 14 असेल त्यांनी वरून हा टक्स पॉईंट 9.5 वरती घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि जर ब्लाऊजची उंची 15 ते 16 असेल तुमची ब्लाऊजची उंची त्यांनी टक्स पॉईंट हा वरून 10 वरती घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. तर इथे खालच्या बाजूला टक्स द्यायचा आहे आपल्याला. ह्या साईजची उंची छाती जरा थोडीशी मोठी आहे त्याच्यामुळे टक्स पॉईंट. आणि जर तुमची साईज छातीची छोटी असेल त्यांनी 1.25 इंच द्यायचा आहे. ह्या बाजूला 1.25 इंच आणि ह्या बाजूला 1.25 इंच द्यायचा आहे 34 साईजमध्ये. जर छातीचं जास्त असेल तर ह्या बाजूला 1.5 इंच आणि ह्या बाजूला 1.5 इंच अशा पद्धतीने द्यायचं आहे. तर या जर छोटी साईज असेल छातीची तर तुम्ही इकडच्या बाजूला हे पहा मी परत एकदा सांगते, ह्या बाजूला 1.25 इंच, इथून इकडच्या बाजूला 1.25 इंच द्यायचं आहे आणि इकडच्या बाजूला 1.25 इंच द्यायचं आहे. आणि 1.25 इंच मिळून आपलं 2.5 झालं. तेच तुम्ही 2.5 फिटिंगच्या बाजूला वाढून घ्यायचं आहे. आणि अशी इथे अर्धा इंच घेऊन अशी मी तुम्हाला ते शिकवणारच आहे हा टक्स दिल्याच्या नंतर मधला. आता इथे काय करायचं आहे, हा आणि छाती जरा जास्त असेल त्यांनी काय करायचं, आता ह्या मापाचे ब्लाऊजचे आहे म्हणून मी सांगते, इकडून हे 1.5 इंच घ्यायचं आहे आणि ह्या रेषेच्या अलीकडे 1.5 इंच घ्यायचं आहे. हे पहा, आणि कमी असेल तर 1.25 इंच इथे लक्षात ठेवा फक्त तुम्ही. आता इकडून इकडे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथून ह्या बाजूला मी 1.5 इंच घेते. आता हे किती झालं आपलं 3. तेच आपल्याला फिटिंगच्या बाजूला हे 3 इंच वाढून घ्यायचं आहे. क्रॉस पट्टी वाढवायची काहीही गरज नाहीये. आता आपल्याला वरून टक्स पॉईंट द्यायचा आहे 9.5 वरती. 13 ते 14 जर उंची तुमची असेल तर 9.5 वरती द्यायचं आहे. इथे फक्त खूप लक्षात ठेवायचं आहे. तर इथे आपण हे पहा इथे 9.5 घेतलेला आहे वरच्या बाजूला. हे पहा असा टेप ठेवलेला आहे. इथे आता मी 9.5 वरती मार्किंग करून घेते इथे. हे पहा, आणि 34 मध्ये तुमची परत एकदा मी सांगते तुम्हाला, 34 साईज मध्ये जर तुमची उंची 15 ते 16 असेल त्यांनी 10 वरती घ्यायचा आहे, थोडासा खाली येईल तुमचा. आणि जर तुमची ब्लाऊजची उंची 34 साईज मध्ये
11:30 ते 12:30 असेल तर वरून 9 वरती घ्यायचं आहे. फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि छातीची साईज तुमची लहान असेल तर 1.25 इंच, ह्या रेषेच्या इकडे 1.25 इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडे 1.25 इंच. आणि छातीची साईज, आता ह्या ब्लाऊजची छातीची साईज मोठी आहे थोडीशी, म्हणून मी काय केलेलं आहे, 34च साईज आहे, त्यांची पण छाती थोडीशी मोठी आहे. मी ते काय केलेलं आहे, इकडून 1.5 इंच आणि इकडून 1.5 इंच, म्हणजे तो 3 इंचाचा, 1.5 आणि 1.5 3 इंच मिळून होईल तो इथे. म्हणजे भाग सुद्धा एकदम खोलगट तयार झाला पाहिजे, तो पप सुद्धा व्यवस्थित त्यांना बसला पाहिजे. ह्यामुळे मी ते काय केलेलं आहे, इकडून 1.5 इंच आणि ह्या बाजूने 1.5 इंच अशा पद्धतीने हा मी घेतलेला आहे. हे पहा, ह्या बाजूने मी 1.5 इंच घेतलं आणि ह्या बाजूने मी इथे 1.5 इंच घेतलेला आहे. आता 1.5 आणि 1.5 किती झालं, आपलं 3 इंच झालं. तेच आपल्याला ह्या फिटिंगच्या बाजूला, हे पहा इथे वरच्या इथे क्रॉसपट्टी वाढवायची नाहीये, इथे फक्त लक्षात ठेवा इथे हे 3 इंच. आता फिटिंगच्या पुढच्या बाजूला हे 3 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं. हे पहा इथे मार्किंग करून घेतलं. आणि जर तुमची छातीची साईज लहान असेल तर त्यांनी 1.25 इंच, ह्या बाजूला 1.25 इंच आणि ह्या बाजूला 1.25 इंच अशा पद्धतीने घ्यायचं आहे. आणि 1.25 मिळून 2.5 झालं. त्यांनी ह्या बाजूला फिटिंगच्या बाजूला 2.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते करायचं आहे. इथे आपल्याला हे मार्किंग केलेलं, हे पहा तुमचं इथे 1.25 इंच आलं तरी अशा पद्धतीने तुम्ही ते करायचं आहे. आता इथे मी छाती जास्त आहे म्हणून 1.5 इंच घेतलेलं आहे. त्यांनी काय करायचं आहे, 1.25 इंच आलं तरी असं तुमचं जेवढा टक्स पॉईंट येईल उंच्यानुसार तेवढं तिथे तुम्ही मार्किंग करून घ्या. आणि हे पहा अशा पद्धतीने हा त्रिकोण करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने हा आपला त्रिकोण तयार करून तिथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही ते करायचं आहे. हे पहा इथे मी असा त्रिकोण, तुमचं 1.25 इंच भरलं तरी तुम्ही असा त्रिकोण तिथे उंची जेवढी असेल तेवढी तुम्हाला टक्स पॉईंट कसा टाकायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. आणि असं मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने थोडंसं डार्क केलेलं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आकार द्यायचा आहे प्रिन्सेसचा सर्वात आधी. हे पहा इथून हा असा कटोरीसारखा, जास्त असा वरती पण घेऊ नका. इथे खाली आपण पुढच्या बाजूसाठी मार्किंग आहे बघा, हे मुंड्याचं खालचं, त्याच्यापर्यंत आपल्याला हा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने थोडासा तरी गोल आला पाहिजे असा. हे अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे. जास्त असा वरती पण घेऊ नका, असा नॉर्मल एकदम अशा पद्धतीने घ्या. हे अशा पद्धतीने घ्या आकार तुम्ही. आता इथे काय करायचं आहे, हे थोडं कधी कधी हा भाग शिल्लक राहतो बघा, बऱ्याच वेळा होतं तसं. त्यांनी काय करायचं, हे अशा पद्धतीने थोडंसं इकडच्या बाजूला एकदम नॉर्मल, हे अशा पद्धतीने, आणि इकडच्या बाजूला पण थोडंसं असं एकदम नॉर्मल दोन्ही मिळून आपलं हे 1/2 इंच भरलं पाहिजे. अशा पद्धतीने थोडंसं नॉर्मल फक्त ते वाढून घ्यायचं असतं. आता तेच 1/2 इंच आपलं इथे कमी जातं, म्हणजे शिवणकामामध्ये कमी होतं तेच आपल्याला ह्या बाजूला हे वाढवून घ्यावं लागतं. फिटिंगच्या पुढच्या बाजूला फक्त 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता इथे काय करायचं, हे असं जोडून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे काय करायचं, सर्व आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे सर्वात आधी इकडचं आपण कट करून घेऊया. हे अशा पद्धतीने सर्वात आधी क्रॉसपट्टी आपण बाजूला काढून घेऊया. हे अशा पद्धतीने क्रॉसपट्टी सर्वात आधी बाजूला काढूया. आता इथे आपल्याला हात सर्वात आधी त्रिकोण बाजूला काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे शिलाई कट केलं ना आपण, हे शिलाईमध्ये जातं, कमी होतं ना, म्हणून आपण इकडच्या बाजूला वाढून घेतो. त्यासाठी आपण ह्या बाजूला हे वाढवून घेतलेलं आहे. अंतर जेवढं इथे भरेल तेवढं इकडच्या बाजूला हे वाढवून घेतलेलं आहे. आता इथून हे आपल्याला हे अशा पद्धतीने हे कट करायचं आहे. हे आता हे वरचं घेते मी कट करून. हे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आता हा गळा कट करून घेते मी. अशा पद्धतीने मी हा गळा सुद्धा कट करून घेतलेला आहे. हे मी बाजूला काढून घेते. हे टक्स पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवा तुम्ही जॉईन करताना. हे अशा पद्धतीने कट मारून ठेवा त्याला. हे अशा पद्धतीने जेणेकरून दोन्ही साईडला ते उमटलं जाईल. हे इथं सुद्धा एक कट मारून ठेवा. जॉईन करताना आपण बरोबर तो मध्यावरती तेव्हा तिथे पप छान येतो. मग इथे आधी सर्वात आधी हे कट करून घेऊया. हे अशा पद्धतीने आता इथलं हे अशा पद्धतीने हे मी कट करून टाकलेलं आहे. हे अशा पद्धतीने हे कट मारून ठेवा, जेणेकरून हे कट ना खूप महत्त्वाचे असतात. हे अशा पद्धतीने ते जॉईंट होतं. हे बरोबर येत आहे आपलं परफेक्ट, कुठे मागे पुढं सुद्धा होत नाही तुमचं. फक्त काय करत जा, तुम्ही हे कट मारून ठेवत जा, जेणेकरून जॉईन करताना आपला तिथं पप सुद्धा आपला व्यवस्थित आला पाहिजे. मध्य बरोबर हा मध्य घ्या तुम्ही जॉईन करताना. हे तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीने जॉईन होतं. हे अशा पद्धतीने
बरोबर, आणि हे अशा पद्धतीने हे पहा इकडच्या बाजूला हे पहा बरोबर हा मधल्यावरती मध्य हे पहा मध्यावरती हा मध्य आहे ना मधला हे पहा बघू शकता इथे असं ठेवून आपण वरच्या बाजूला हे जॉईन करत करत घेतो अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला आपण जॉईन करतो मग ते येऊन जाते एकदम परफेक्ट हे पहा अशा पद्धतीने जॉईन होतं ते मग कुठे कमी जास्त सुद्धा तुम्हाला ते होणार नाही हे पहा अशा पद्धतीने बरोबर होऊन जातं ते हे पहा मी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला जॉईन कशा पद्धतीने होतो हे पहा अशा पद्धतीने आपण तो ठेवतो एकावरती एक हे पहा इथून सुरुवात करतो खालच्या बाजूने हे पहा बरोबर हा मध्यावरती मध्ये येत आहे इथे बघू शकता इथे बरोबर आता अशा पद्धतीने आपण तो जॉईन करतो हे पहा वरच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने गोल आकारमध्ये हा आपण जॉईन करतो हे पहा अशा पद्धतीने हे पहा बरोबर पुरत आहे ते कुठे मागे पुढे सुद्धा होत नाही हे पहा अशा पद्धतीने इथे कुठे मागे पुढे सुद्धा होत नाही ते जॉईन होतं बरोबर बरोबर हा परफेक्ट भाग सुद्धा तो पुरून जातो बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत बघा मी जॉईंट शिलाईचे सुद्धा ह्याचे बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत आणि हुक लूक पट्टी काढताना हे पहा गळ्याच्या बाजूची 2.5 इंचाची बरोबर निघते हे मधून तुम्ही कट करून घ्या हे पहा अशा पद्धतीने आणि नेहमी काढताना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगत असते कारण की काय होतं आपल्या पटकन लक्षात येत नाही की 3 इंचाची काढायची असते 2.5 इंचाची काढत जा तुम्ही नेहमी पाही गळ्याच्या बाजूची बरोबर ही 2.5 इंचाची आपली निघून जाते मी हुक लूक पट्टी ते म्हणजे बरोबर व्यवस्थित होऊन जाते आणि अर्धा इंच खालच्या बाजूला वाढून घ्या आपल्याला अशा पद्धतीने ते फोल्ड करावी लागते हे पहा अशा पद्धतीने जर उंचीला नाही आपली पुरली तर इथे थोडासा जॉईंट द्या आणि दाबटीप टाकून घ्या म्हणजे ते उंचीला सुद्धा बरोबर पुरून जाईल मी कपडा काढून घेते हे पहा अशा पद्धतीने जेणेकरून ह्या 2 बाह्या निघून जातील हे पहा एकावरती एक ठेवलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने फक्त हे चेक करून घ्या खालचं बरं का ते खूप महत्त्वाचं असतं वरती खाली होऊ देऊ नका हे पहा अशा पद्धतीने घडी करून घेते आता आपल्याला काय करायचं आहे बाही काढायची आहे बाही सुद्धा आपली पुरली पाहिजे त्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते नाहीतर मग तो जॉईंट द्यावा लागतो आपल्याला किंवा पेपर कटिंग करून ठेवा अस्तरला तर जॉईंट आला तर तुम्ही देऊ शकता पेपर कटिंग करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ते ठेवून कट करता आला पाहिजे जॉईंट आला तर पलीकडच्या साईडला तुम्ही जॉईंट देऊ शकता तर असं पेपर कटिंग करून ठेवा अशा पद्धतीने मोजून पेपर कटिंग करून ठेवा तुम्ही हे पहा इथे बाही कधी जोडतो आपण शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर इथे आपण बाही जोडत असतो एवढं इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे आता हा गोल राऊंड मध्ये आपल्याला हे पूर्ण मोजून घ्यायचं आहे किती आहे आपला राऊंड जेणेकरून सुद्धा आपली बाही पुरली पाहिजे जॉईन करायला तर इथे हा टेप ठेवायचा आहे पहा अशा पद्धतीने आणि हे गोल राऊंड मध्ये आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे आपलं 9 भरत आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते हे पहा अशा पद्धतीने पहा आपलं 9 भरत आहे राईट आता इथे आपल्याला 9ची घडी टाकायची आहे हे पहा सर्वात आधी ही बंद बाजू आहे हे पहा अशा पद्धतीचं घडी करून घेतलेली आहे हे पहा अशा पद्धतीची आता इकडून आपली सर्वात आधी घडी टाकून घेऊया आपण 9 भरलं तेच घडी टाकायची आहे 9ची आपल्याला 9 वरती मार्किंग करून घेतलं इथे मी अशा पद्धतीची एक लाईन मारून घेते हे पहा बघू शकता हे पहा मी ही घडी टाकून घेतलेली आहे 9ची आता आपल्याला अशी बाहीची उंची टाकायची आहे हे पहा असा तुमचा ब्लाऊज घ्या आणि तुमची बाही घ्या अस्तरची काढत आहोत आपण आणि साधी जर काढत असाल तर 1.5 इंच घ्या कारण की साध्या बाहीला 1 इंच आपल्याला पुढच्या बाजूला ते अशा पद्धतीने ते फोल्ड करावं लागतं आणि आतल्या बाजूला आपण ते हात शिलाई करतो आणि वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच लागतं त्यासाठी आपण साधी बाही 1.5 इंचाची काढतो आणि अस्तरची बाहीमध्ये आपल्याला फक्त 1 इंच लागतं कारण की इथे अर्धा इंच जातं आणि पुढच्या बाजूला आपलं अर्धा इंच जातं मिळून ते तेवढी बरोबर तयार होऊन जाते इथे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे आता बाहीची उंची हे पहा अशा पद्धतीने हे बरोबर ठेवा लाईनीमध्ये ही शोल्डर आहे बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने बरोबर ठेवा ही बाही अशा पद्धतीने आता जेवढी भरेल त्यामध्ये 1 इंच वाढवायला विसरू नका 5 आहे तयार हे पहा 5 तयार आहे तर इथे मी किती टाकणार आहे 6 टाकणार आहे जर तुमची 4 तयार असेल तर 5 टाका 3 असेल तर 4 टाका म्हणजे 1 इंच तुम्ही वाढवायला विसरू नका आता इथे किती तयार आहे 5 तर इथे मी 6 टाकणार आहे उंची 6 आपल्याला टाकायची आहे हे पहा मी 6 वरती इथे मार्किंग करून घेते इथे सुद्धा पुढच्या बाजूला मी 6 वरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन मारून घेते हे पहा अशा पद्धतीने हे पहा ही अशी आपण घडी टाकली अशी आपण इथे उंची टाकलेली आहे बाहीची इथे अर्धा इंच जातं आणि इथे अर्धा इंच जाते मिळून आपली तेवढी ती बाही पूर्ण तयार होऊन जाते हे पहा बघू शकता इथे ही बाही पूर्ण परफेक्ट आपली तयार होऊन जाते जर तुमची जेवढी असेल उंची त्यामध्ये तुम्ही 1 इंच वाढवायला फक्त विसरू नका आता काय करायचं आहे आपल्याला ही घडी झाली ही उंची झाली आता ही ओपन बाजू आहे बघू शकता नवीनची आहे पटकन लक्षात येत नाही म्हणून सांगते हे पहा वरून 2.5 इंच घ्यायचं आहे खालच्या बाजूला
हे पहा वरून मी 2.5 इंच खालच्या बाजूला घेते मार्किंग करून, हे पहा इथे. आणि इकडून इकडच्या बाजूला मुंडा एकसारखा होतो म्हणजे 1.5 इंच घ्यायचा आहे. हे पहा इकडे 1.5 इंच घ्यायचं आहे मार्किंग करून, हे पहा अशा पद्धतीने. आता ही बंद बाजू आहे, तिकडून इथून आतल्या बाजूला 1 इंच घ्यायचं आहे. हे पहा इथे 1 इंच घ्यायचं आहे. आता इथे खालच्या बाजूला दंडघेर टाकायचा. हे पहा असा ब्लाऊज घ्या तुमचा, व्यवस्थित पकडा. हे पहा किती आहे दंडघेर, 6 तयार आहे. 6 तयार आहे. 6 आणि 2 इंच तुमचा 5 असू द्यात, 4.5 असू द्यात, किती सुद्धा असू द्यात. 6 तयार आहेत. हे पहा 6 वरती सर्वात आधी मार्किंग करून घेते अशा पद्धतीने आणि 2 इंच पुढच्या बाजूला वाढवून घेते. तुमचा किती पण तयार असू द्यात त्यामध्ये तुम्ही 2 इंच वाढवायला विसरू नका. इथे मार्किंग करून घेते. आता हे आपलं दंडघेर झालं. हे 2 इंच पुढच्या बाजूला वाढवून घेतलेलं आहे. आता ही लाईन ह्या लाईनीला जोडून घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने, खूप सोपं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला बाहीचा आकार खूप महत्त्वाचा असतो. आता इथे आपण हे पहा हे 1 इंच घेतलं आपण, इथून हे 1.5 इंच, इथून इथे 1.5 इंच घेतलेला आहे. ही लाईन ह्या लाईनीपर्यंतच आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा आहे. आता आपल्याला बाहीचा आकार द्यायचा इथून थोडासा उंच आणि नॉर्मल, हे पहा अशा पद्धतीने द्यायचं आहे. जास्त असं वरती पण घ्यायचं नाही डायरेक्ट, मग असा खाली नाही द्यायचा. हे पहा अशा पद्धतीने इथून थोडासा उंच, हे पहा अशा पद्धतीने इथून सुरुवात करायची आहे. हे पहा असा घसरगुंडीसारखा मग नॉर्मल खालच्या बाजूला घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं इथून उंचच घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत. हा झाला वरच्या बाजूचा आकार. आता इथे खालच्या बाजूचा आकार आपल्याला द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने घ्यायचा आहे. इथूनच सुरुवात करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. नंतर इथून घेऊन हा वरच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने द्यायचा आहे. हे पहा इथूनच घेऊन वरच्या बाजूला अशा पद्धतीने घ्यायचं आहे. हे पहा बघू शकता. आता इथे हा कट करून घ्यायचा आहे. सर्वात आधी दोन्ही पदर धरून कट करायचा आहे. अशा पद्धतीने सर्वात आधी हा आकार वरचा, थोडक्यात हा फिश कट सारखा आकार असतो. हे पहा मध्य खूप महत्वाचा आहे. जॉईन करायला आपण तिथूनच करतो जॉईन. हे पहा आता हे बाजूला काढून घेते. हा पुढच्या, आता हा आपण पाठीमागचा हा उंच आकार आहे, ही पुढची बाजू आहे. कधी सुद्धा असं मार्किंग करून ठेवत जा. फक्त पुढच्या बाजूला ही 4 पदर असं काहीतरी मार्किंग करून ठेवत जा, जेणेकरून जी बाजू आतमध्ये गेली अस्तरची जॉईन करताना ती वरची बाजू एक शिल्लक राहील. असं हे मार्किंग केल्याच्या नंतर तुमच्या हे लक्षात येईल की आपण बरोबर 4 पण बाजूला, फक्त ह्या बाजूला नका करू, ह्या बाजूला नका करू मार्किंग, पाठीच्या बाजूला करूच नका तुम्ही मार्किंग, फक्त ह्या बाजूला मार्किंग करा, जेणेकरून ते लक्षात राहील. कुठली अस्तर जॉईन करताना आपण एक बाजू कुठली तरी आतल्या बाजूला जाते, मग पटकन लक्षात येत नाही आपलं तिथे की आपण कुठली बाजूला मार्किंग केलं होतं. त्यासाठी तुम्ही 4 पण बाजूला हे मार्किंग करून ठेवा. नवीनच्या हे पटकन लक्षात येत नाही, मग ते चुकून जातं बघा तिथे. आता इथे हा इथून सुरुवात करायची आहे. हे 1 इंचापर्यंत आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला परफेक्ट हा बाहीचा आकार झालेला आहे. बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा परफेक्ट हा आपला बाहीचा आकार झालेला आहे. बघू शकता इथे. आता हा आकार तुम्हाला ठेवून पण दाखवते. हा पाठीचा भाग आहे. पाठीचा भाग, हा पाठीच्या भागालाच घेते मी. हा पाठीचा भाग इकडच्या बाजूला घेते. हा पुढचा भाग आहे बघा मार्किंग केलेला. हे पहा इथे सुद्धा मार्किंग आहे. हा उंच बाजू आहे बघा. हे पहा शोल्डर कधी जोडतो, शोल्डर हे पहा जोडतो आपण. शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडतो. इथे लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने इथे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर आपण बाही जोडतो. हे पहा हा मध्य आहे. हे पहा मी इथे पाठीचीच बाजू घेतलेली आहे, ही पुढची बाजू आहे. तुम्हाला दाखवते मी, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे बाही कशा पद्धतीने काढायची. हे मोजूनच तुम्ही बाही नेहमी काढत जा. हे पहा ही मध्य आहे. हे पहा इथे मध्य आहे, मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा असं ठेवलेलं आहे मध्यावरती, कारण की शोल्डर जॉईन झाल्याच्या नंतर हे पहा असं मग इथे मध्य येतं बरोबर आपला. नंतर आपण बाही जोडतो, आहे का नाही. नक्की इथे लक्षात ठेवा तुम्ही. हो पहा हे पहा अशा पद्धतीने इथे गोल राऊंडमध्ये आता हे जॉईन करून घेते मी थोडक्यात. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे बाही परफेक्ट पुरलेली आहे आपली. आता हा ब्लाऊज पीस आहे, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीचा. आता ह्याच्यावरती आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अस्तर. हे पहा ही बाह्यला आलेला आहे. काठपदर साडी आहे. हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. फक्त व्यवस्थित ठेवून घ्या. डिझाईन पण चेक करत जा, कारण की कधी काय बऱ्याच वेळा काय होतं वरती खाली सुद्धा असते आपली डिझाईन. हे पहा अशा पद्धतीने. आता बाहीला हा पूर्ण काठ पुरून जाणार आहे.
सर्वात आधी आपण बाहीच कट करूया. हे पहा अशा पद्धतीने मी ठेवून घेते ह्याच्यावरती आणि थोडंसं अंतर ठेवत ठेवत आपल्याला ती कट करायची. हे पहा अशा पद्धतीने. नंतर शिलाईच्या नंतर ती मग कट करून टाकली तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने अंतर ठेवत ठेवतच मग ती आपल्याला कट करायची आहे. नंतर ती कट करून टाकली तरी सुद्धा चालते. आता इथे हे पहा बाही काढली इथे खाली. हे पहा हा पाठीचा भाग आहे. ही बंद बाजू आहे, बघू शकता ही बंद बाजू आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. थोडासा वरती ठेवा कारण की ते आपण कट केलेलं आहे ना बाही. हे पहा अशा पद्धतीने ठेवा आणि पूर्ण व्यवस्थित थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने की आपण मार्किंग केलेलं आहे ना. हे पहा हे दिसत आहे का मार्किंग, त्याच्यावरती थोडंसं कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने हे थोडं थोडं अंतर ठेवत ठेवत आपल्याला हे कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि शिलाईनंतर हे कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. आधीच कट करत जाऊ नका, थोडंसं अंतर ठेवून मगच हे कट करत जा. कधी कधी बऱ्याच वेळा काय होतं मग जॉईन करताना कुठेतरी कमी पडते एका तरी साईडला, होतं तसं बऱ्याच वेळा. सिल्की कपडा असेल तर होतच. त्यासाठी काय करायचं तुम्ही थोडंसं बाहेरून कट करत जा, जेणेकरून शिलाई झाल्याच्या नंतर ते कट करा. कधी अस्तरच्या कापडाला ते कमी पडता कामा नये. आता इथे काय करा, हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. इथे अंतर ठेवत ठेवतच आपल्याला कट करायचं आहे. अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. थोडा तर सिल्की कपडा आहे, तुम्ही पण अशा पद्धतीने नंतर शिलाईच्या नंतर हे कट करून टाका. इथे बघू शकता हे पहा हा एवढा कपडा शिल्लक आहे. व्यवस्थित ठेवा अशा पद्धतीने. आता इथे हे पहा हा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे. डिझाईन सुद्धा चेक करत जा, अशी कशी आहे, उभी आडवी कशी पण असते डिझाईन चेक करत जा. अशा पद्धतीने हा सुद्धा कट करून घ्यायचा आहे. हे पहा हा पण कट करून झालेला आहे आपला. आता आपली क्रॉसपट्टी राहिलेली आहे. हे पहा कशा पद्धतीने ठेवायची आहे मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा इकडची बाजू घेते मी. हे पहा हे व्यवस्थित पकडायचं आहे एकावरती एक. खूप महत्त्वाचं आहे क्रॉसपट्टी ठेवताना. हे पहा अशा पद्धतीची घडी घाला. हे पहा हे डबल घेतलेलं आहे मी एकावरती ठेवून. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने एकावरती ठेवून घेतलं. अशा पद्धतीची घडी घातलेली आहे. हे पहा आता ही क्रॉसपट्टी हे पहा अशा पद्धतीने काढलेली आहे आपण क्रॉसपट्टी. हे पहा ही आहे अशी तिथे ठेवायची आहे. हे पहा अशा पद्धतीची ठेवून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये वाढ करायची नाही, आपल्याला आहे तेवढीच ही कट करून टाकायची. हे पहा अशा पद्धतीने आपण हे डायरेक्ट जॉईन करत असतो. हे पहा वाढ करायची नाही ह्याच्यामध्ये. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे मी. हे पहा आता दोन्ही बाजूच्या ह्या दोन झालेल्या आहेत. हे पहा ही थोडीशी फेंट बाजू आहे आणि ही थोडीशी डार्क, ही वरच्या बाजूला येणार आहे माझी. हे पहा असं ठेवून कट करा. उलट सुलट सुद्धा क्रॉसपट्टीमध्ये असतं. हे पहा आता हे बरोबर झालेलं आहे. आता ही क्रॉसपट्टी माझी हे पहा इकडची बाजू उंच बाजूला, ही सुद्धा उंच बाजूला. हे पहा अशा पद्धतीने. आणि वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाईमध्ये जाऊन हे वरच्या बाजूला जॉईन करून हे पहा इथलं सुद्धा हे वरच्या बाजूला अर्धा इंच जाऊन ती बरोबर मला जेवढी हवी असेल तेवढी ती बरोबर तयार होऊन जाते. हे पहा मी हे ठेव एकावरती हे आपलं तयार झालेलं आहे. आता गळ्याच्या क्रॉसपट्टी राहिलेल्या आहेत आपल्या. हे पहा हा कपडा राहिलेला आहे. हे पहा आता अशा काढायच्या नाहीत, आपल्याला क्रॉसमध्ये काढायचे. हे पहा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये काढायचे आहेत. एवढा कपडा इथे शिल्लक राहिलेला आहे बघू शकता. जर प्लेन ठेवायचं असेल तर हे पहा असेच प्लेन काढायचे आहेत. तर इथे कपडा प्लेन आहे. हे पहा अशा पद्धतीने मधून हे कट करून घेते मी क्रॉसमध्ये आधी सर्वात आधी. आणि 1-1 इंचाच्या गेल्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. 1-1 इंचाची ती पायपिंगची पद्धत खूप सोपी आहे. 1 इंचाची काढायची आहे आपल्याला इथे. ती पायपिंगची पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे ती खूप सोपी पद्धत आहे. तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. म्हणून हे 1 इंचाचे आपल्याला काढायचे आहेत. हे पहा असं मार्किंग करून घ्या. इकडे सुद्धा एक मार्किंग करून घ्या. आपल्याला 2 लागणार आहेत. हे पहा इकडचे पण बाजूला अशा पद्धतीने बरोबर त्याच्यावरच हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा एक झालेली आहे. आता दुसरी.
पहा अशा पद्धतीने हा, म्हणजे पुढच्या भागाला आणि पाठीच्या भागाला बरोबर त्या पुरून जातात पायपिंगसाठी. मैत्रिणींनो, हे पहा इथे पाठीच्या भागाचं कटिंग कशा पद्धतीने काढायचं ते सुद्धा मी तुम्हाला एकदम परफेक्ट व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि 3 पीस प्रिन्सेस कट तो सुद्धा मी इथे कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे अस्तरवरती आणि ब्लाऊज पिसावरती कटिंग कशा पद्धतीने ठेवून करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. एकदा आपलं व्यवस्थित हे कटिंग झालेलं आहे. इथे टक्स फक्त इथे लक्षात ठेवा, जेणेकरून खूप महत्त्वाचे आहेत. क्रॉसपट्टी आपण कशा पद्धतीने काढायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बाहीसुद्धा आपण व्यवस्थित इथे परफेक्ट काढलेली आहे. थोडी शिल्लक राहू द्यात, पण कमी पडू देऊ नका. जॉईंट आला तरी चालेल. पेपर कटिंग अशा पद्धतीचं कशा पद्धतीने मोजलं तसं बाही तुम्ही पेपर कटिंग ठेवा करून, नक्की तुम्हाला जमणार आहे. हे पहा अशा पद्धतीचे आपण क्रॉसपट्ट्यासुद्धा काढलेला आहे. आणि हुक लूक पट्टी नेहमी 2.5 इंचाची काढत जा. आणि पाठीला पट्टी जर तुम्हाला लावायची असेल तर खालच्या बाजूला ती 1.5 इंचाची काढत जा. कंपल्सरी ती तुम्ही मग 1.5 इंचाची काढायला विसरू नका. जेवढी तुम्हाला पाठीला लागते तेवढी तुम्ही फक्त 1.5 इंचाची काढायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.